एक चांगला विजय त्यांनी संपादित केलेला आहे. मयूरजी मेहर एरंजाड टीमला पुनश्च एकदा एरंजाड गावचे शाखा प्रमुख आदरणीय मयूरजी सुरेश मेहर यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आता लगेच थेट जाऊया एक चांगला मॅचकडे, जिथे शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील एका बाजूला जय भवानी वावलोली आणि त्यांना फाईट करेल टीम अष्टविनायक नेरलपाडा. आणि खेळाचं पहिलं सत्र जसं चालू होईल या ऐकूया नेरळचाच एका प्रतिम आवाज आदरणीय संदीपजी गायकवाड सर यांना धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. तर धन्यवाद मॅडी, धन्यवाद राहुल. आज पहिल्यांदा असं घडलं असेल या इतिहासामध्ये क्रिकेटच्या का दामतच्या मैदानावरती शोएब आहे मी लेट आलोय. या दरम्यान सन्माननीय रामदासजी दिघे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. आणि एक नवीन सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते आणि आपण थेट जाऊया मॅचकडे. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून संदीपजी गायकवाड यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतो वावलोलीचे आमचे सर्व मित्र, आमचे सर्व वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. दामत चषक 2024 पर्व तिसरे ही भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण आल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे परम मित्र सिनियर प्लेयर साजिद शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा HD इलेव्हेटर्स हितेश धात्रक याचकडून सायली 11 सिद्धिविनायक नेरलपाडा या संघाला शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर जय भवानी वावलोली यांचे पाटील. अंकुश दादा, मॅच कुठे असेल आणि तुम्ही नसला असं कधी होत नाही, कारण क्रिकेटची महानगरी आहे ना. आमचे विभाग प्रमुख शिवसेना, त्याचबरोबर दिलीपजी मोडक या ठिकाणी आहेत, आमचे मिनमिने दादा, त्याचबरोबर आमचे कालेकर दादा, त्याचबरोबर मधुकर कोलंबे. तर जाऊया मैदानावरती. पहिला षटक, पहिला गोलंदाज आपण पाहतोय मयूर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूची धमाकेदार सुरुवात. दामत चषकाला सलामी देत चेंडू जातो सीमारेषा पार. 1 बाउंस, चौकार. डीजे सूरज. त्यांच्या मुलाने सध्या तरी कर्जत तालुक्यामध्ये हाहाकार माजवला आहे असे आमचे भगवंत जामकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मुलांनी खूप क्रिकेटमध्ये नाव कमवलं आहे. इथे आठ खोलण्याचा मौका आणि मौक्यावरती दिला ठोका. शतरक्षक चेंडूवर जरूर पोहोचलाय. 1 बाउंस चेंडू उचलला जातोय. एक अफलातून स्पर्धा आपण पाहतो कर्जत तालुक्याला स्पर्धेला, रजनी स्पर्धेला सुरुवात दामतच्या मैदानावरती सुरू होते. मित्रांनो, यानंतर प्रत्येक 2 हप्त्यानंतर या मैदानावरती रजनी स्पर्धा असणार आहेत. डेट काढण्यापूर्वी दामतकरांशी विचार करा आणि त्यांना विचारा तुमची रजनी केव्हा आहे आणि कधी आहे. इथे पाहतोय पुन्हा एकदा ग्लास केलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पोहोचत नाहीये. चेंडू 4 धावेसाठी चौकार. आपण पाहतो नेहमीप्रमाणे काही व्यक्तिमत्व ठरलेले आहेत, तसे म्हणजे आमचे पंच फिरोज सर आणि राजेश सर. म्हणजे नेहमीप्रमाणे या मैदानावरचे जे पंच आहेत, हरेश सर हे ठरलेले पंच आहेत. स्कोरर आमचे नितीनजी तरे. डीजे ऑपरेटर यावर्षी लाईव्ह वाला चेंज ओम साई MTC लाईव्ह आमच्या सोबत या ठिकाणी जोडला गेलाय. प्रतीक चंचे. पुढचा चेंडू आपण पाहिला गेला. पुन्हा ग्लास केला चेंडूला लॉंग ऑन झोन मध्ये RJ टॅटूमॅन त्या ठिकाणी तैनात आहे.
इथे फलंदाज माघारी परततोय. झटका, खूप मोठा झटका असेल, हादरा असेल. योगेश कांबरे सारखा फलंदाज माघारी परततो, हा खूप मोठा झटका. त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्याला माघारी झाडलंय. धावबादच्या स्वरूपात पहिला झटका. डाऊनला पाहतो आपण. चार्मिन बॉय अमोल मोडाक अफलातून खेळाडू आहे. अमोल मोडाक तोही तयार होतो. वन डाऊनला आपण पाहिला गेला पहिला झटका धावबाच्या स्वरूपात. योगेश सर एक चांगले खेळाडू आहेत आणि ते धावबाच्या स्वरूपात माघारी परतलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 11 या आकड्यावरती. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू पटकावला. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. टॅटू मॅन त्या ठिकाणी पोहोचलाय. जरूर चेंडू उचलणार, फेकणार. त्या दरम्यान पाहतो आपण 2 धावा पूर्ण केली जातात. 2 धावेने पुन्हा एकदा स्कोर कडे अग्रेसर होतो. जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. साजिद शेख आमचे परम मित्र सिनियर प्लेयर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आणि आमचे रेल्वे मंत्री मैनूभाई या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-13 या आकड्यावरती. समस्त दामतकर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आजची रजनी तर निघून गेली, पण उद्या खऱ्या अर्थाने या दामत मध्ये घडणार इतिहास. फिर एक बार शेर के साथ शेर भिडेंगे. दामत मधल्या 2 टीम एकामेकासमोर उभ्या राहतील. एकीकडे असेल टीम आबिदची आणि दुसरीकडे असेल टीम सौदची. खरा घुमसाम काय असतो, क्रिकेटची मजा काय असते, क्रिकेटच्या रजनीमध्ये काय मिर्च मसाला पाहिजे, हे जर पाहायची असेल खिचडी, तो मित्रांनो उद्या विसरू नका. याच मैदानावरती डे नाईटच्या स्पर्धेला दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. आणि दामतकरांची खरा क्रिकेटची जी मजा आहे, कशा प्रकारे मजा घेते, ते उद्या तुम्हाला पाहावयास मिळेल. सौद आणि आबिद दोघे तयार झालेत. या ठिकाणी पाहिला गेला हेमंत चंदचे आपण पाहतो गोलंदाजी मार्ग वरती आहे. अमोल आणि मनोज ही जोडी मैदानावरती. टॅप केला चेंडूला. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. अनेक वेळा चर्चेत असलेले आमचे शोएब भाई नझे या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. अनेक दामतकर आहेत, कारण भरपूर फोन झाले मला, भाई कब आओगे. एक ने बोला था मैं आऊंगा तो जरूर आऊंगा. 14 धावा. पुढचा चेंडू पंताच्या डाव्या साइडने. इथे मनोज लाजवाब घुटना टेक और स्माइल के साथ तमाशा देख. बेहतरीन फटकेबाजी, षटकार. क्रिकेट मधील एक जुनं नाव, एक वरिष्ठ सिनियर प्लेयर जकीन अण्णा. दामत प्रीमियर लीग जेव्हा सुरुवात झाली, डीपीएल चे पहिले मालिकावीर या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा लेग स्टंपला चेंडू होता. फाईन डिझर मध्ये ढकलला चेंडूला, पाठलाग करणार क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4 आणि इथे आला चौकार. नो चेंडू. पंतांनी सांगितलं, आपण स्क्रीनवरती पाहू शकता, खूप दूरवर आपण पाहिला गेला टाकलेला चेंडू होता हे म्हणणे. नो चेंडू आणि त्यावरती आपण पाहिलं चौकार आला, म्हणजे 5 धावा. यानंतर वावलवली कर, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. रात्रीची मजा घ्यायची मित्रांनो. फ्री हिटचा चेंडू आहे मोफत. अंकुश दादा, याच्याबरोबर एखादा चांगला तिखट पदार्थ भेटला तर किती मजा येते ना. हा तिखट पदार्थ झणझणीत फ्री हिट. पुढचा चेंडू
गोलंदाज तयार हेमंत पंताच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट. इथे उडवला चेंडू मनोजने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचलाय. दोघांमध्ये आपण मध्ये दुंबड पाहिलेला फ्रीटचा चेंडू होता. सावरनं एकमेकाला जरूर होतं. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय आणि 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली. जय हनुमान वावलोली संघाची 27-27 लॉस फॉर 1 विकेट. 1 षटक 3 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय हेमंत. बराच वेळानंतर महागडा कधी भेटत नाही पण आज आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. अमोल आणि मनोज 5 चेंडू 14 धावेवरची मनोज खेळतोय. थोडासा नाराज होता जेव्हा योगेश कांबरे धावबाद झाले होते. चौथा चेंडू पंताच्या डाव्या साईडने हेमंत तयार होतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. सामना करील तो मनोज. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा आपण पाहायचा कडक नो चेंडू आणि त्यावरती चौकार. फ्रीट जणू काय आपण पाहतो पटेल माठ नेरल मध्ये तयार झालाय आणि तिथे कसं सर्व काही फ्री भेटते ना, एकावर एक फ्री. इथे नो वरती चौकार फ्री आहे. फ्रीटचा चेंडू आपण पाहिला गेलं. चांगली सुरुवात आपण पाहतोय या ठिकाणी जे हनुमान वावलोली संघाची. योगेश दादा चर्चा झाली होती. दादा म्हणतो पोरांच्या हातात बॅट लागत नाही. इथे बॅट चेंडू पासून थांबत नाही. कुठे गेले योगेश कांबेरे दादा? हा फटकेबाजीला सुरुवात झाली. चांगली सुरुवात. 32 धावा स्कोर कार्ड वरती. एक फलंदाज बाद झालाय. इथे चांगला चेंडू फ्रीटचा चेंडू होता. चांगला कमबॅक म्हटलं जाईल. नितेश लेगबाईची धाव जरूर घेतली जाईल पण कमबॅक म्हणावा लागेल गोंधळाचा. इथे एखादा मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करून एखादा चेंडू निर्धाव फेकणं त्यावरती एक सिंगल आले म्हणजे फ्रीटचा चेंडू तो फायदेशीर ठरला नाही एवढा फलंदाजासाठी. 33 धावा स्कोर कार्ड वरती एक फलंदाज बाद झालाय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. उर्वरित या षटकातील 2 चेंडू असतील हेमंत. याच पद्धतीने जर फलंदाजी केली 70+ धावा होऊ शकतात. आई भवानी वावलोली संघाचे शैली 11 सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा गोलंदाज हेमंत. टॅप केला चेंडूला. अमोल अफलातून कामगिरी करतो. त्याला माहिती मनोजच्या बॅटमधून धावा येतात. कोऱ्याने धावा तो खेचतोय. त्याला स्ट्राईक रोटेट करून दिले. स्ट्राईक त्यांनी मनोजकडे दिले. 34 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकातील शेवटचा चेंडू हेमंत. आतापर्यंत 5 चेंडू 20 धावा खर्च केल्यात. असं कदाचित घडतंय नितेश. हेमंत एवढा धावा खर्च करत असताना पण आज पाहिलं गेलं ते या मॅच मध्ये थोडासा महागडा. हेमंत या पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे जोरदार अपील जरूर केले पण पंच तटस्थ. फिरोज सर इंटरेस्ट नाही त्यांना कसल्या गोष्टीचा. ते सांगितलं लेग बायची एक धाव, अवंतर धाव, फोकटची धाव, मोफतची धाव घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. 35 लॉस पर 1 विकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि तो परत थोडासा गारवा घालूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून.
तर जवळ गोलंदाजी मार्कवरती अक्षय म्हात्रे आणि पाहतो जक्की नाना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जरूर लागलं जाईल. 3 चौकार 3 षटकार 500 रुपयाचा पारितोषिक असेल जक्की नाना यांच्याकडून. कारण जक्की नाना जेव्हा आणि 3 विकेटसाठी पण बघा विकेट हॅट्रिकला हा कारण जक्की नाना एक चांगले गोलंदाज पण आहेत आणि एक DPLचे पहिले स्टार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्याकडून चौकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला चेंडू आहे. थोडंसं आपण पाहिलं गेलं नाईट मध्ये जर पाहिलं गेलं रजनी स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर चेंडू ट्रॅव्हल जास्त करत नसतो. परफेक्ट टायमिंग लागला तर चेंडू बाहेर जाईल. शाहीद टेन्शन मधले कल टेन्शन लेणे काय आज नाही. तर आजची रात्र फक्त तुम्ही मॅच पहा कशा प्रकारे मॅच रंगली जाईल. उद्या पहा दामतकरांचा धूम धडाका. वन बाउंड चेंडू उचलला जातोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 37 आकड्यावरती. खुरमभाई उसामा याचा फोन आला मला, भाई किधर हो कब आओगे. बोला जरूर जल्दी पोहोचूंगा. कारण उसामा एक आवडता आपला व्यक्तिमत्व आहे, चांगला आहे आणि त्यांनी खूप कॉल केले मला पण तो नंबर दुसरा होता. पॅडल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाय बसा. चेंडूचा फाटला जरूर केला जातो आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला बघा. शिवम अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. शिवम त्यांच्या चिते के चपलाईने चेंडू परत पोहोचला. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना पण आज मनोज 1 धाव फक्त या ठिकाणी घेतली गेली. 3 धावा वाचवल्यात. मनोज पाहिला गेला आपण आज अफलातून कामगिरी करतो. 10 चेंडू 20 धावा 200च्या स्ट्राईक रेटने कामगिरी करतो आहे. फुलेंचा चेंडू. 1 धाव आमचे शादाबबाई. शादाबबाईने सांगितलं खर्च किती पण होऊन दे पण स्पर्धा सुरेख रंगली पाहिजे आणि सुरेख झाली पाहिजे. फक्त आमचे जावाभाई फक्त अजून आले नाहीत. जावाभाई यांची मनापासून आपण जर लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल ऐकत असाल जरूर आपलं मनापासून वेलकम. इथे जोरदार अपील या ठिकाणी केले आणि इथे कुठेतरी चुकी करत असताना अमोल मनोजला बादून माघारी परतावा लागेल. चांगला खेळ होता मनोज. इथे माघारी परतावा लागेल. झटका क्रमांक दुसरा तोही धावबादच्या स्वरूपात. डीजे आबिद खोत वर्सेस सौद नजरे. शोएब भाई उद्या कशा प्रकारे खेळणार यावरती लक्ष असेल. जावाभाई जबरदस्त. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. 39 धावा धावफलकावर. जरूर आपण शर्तींना कसं पाहतो जोड लावले जातात आणि बिनजोडला चॅलेंज दिलं जातं आहे. तर उद्या बिनजोडसाठी चॅलेंज आहे अंकुश दादा. हा सौद वर्सेस अबिद आणि शोएब कुणामध्ये खेळणार ते उद्या ठरणार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतोय. तर 8 फुटाचा पहिर आपण पाहतोय. उद्या एन्जॉय करू मित्रांनो. कारण दामतला आले तर फक्त एन्जॉय करायचं मित्रांनो. क्रिकेट तर चालूच असतं सर्वीकडे. नितेश राणे आपण या ठिकाणी यायचे.
शिवम गोलंदाजी मार्क थोडंसं हसी मजाक पाहिजे, खरं दामतला आल्यानंतर हसी मजाक केला नाही तर क्रिकेटला मजा नाही. या ठिकाणी आपण पाहतोय बुंदावा आपण पाहतोय या ठिकाणी जोरदार अपील जरूर केले. शोएब डोंगरे दादा उद्या याच मैदानावरती खेळताना दिसतील. तर जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शिवमचा पुढचा चेंडू स्टेट आउट ड्राईक आपण पाहतोय. समोर उडवला चेंडूला आणि फेकला सीमारेषा पार. 6 धावेसाठी अमोलच्या बॅटमधून आला एक बेहतरीन षटकार. नवीन संगीत तुम्हाला ऐकवास मिळेल, दामोद गावचं संगीत. पुन्हा एकदा थोडं शॉट होता, चेंडूला ओळखला, पारखला आणि चेंडूला ठोकला. 6 धावेसाठी षटकार. चेंडूला परफेक्ट टायमिंग अमोल मोडकचा आणि त्यावरती षटकाराला बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले गेले. आज जे षटकार आपण पाहतो, उद्या शोएब डोंगरे सर एवढा फॉर्म मध्ये आहेत की यापेक्षा डबल षटकार उद्या पाहावस मिळणार आहे तुम्हाला. फुल लेंथचा चेंडू गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चुकी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. चितेके चपलाईने हरणाच्या गतीने दोघांमध्ये आपण पाहिले गेल्या 2 धावा. प्रशांत अनेक वर्ष वावलोली संघाकडून अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू. दोघे बंधू आपण पाहतोय, छोटे मियां बडे मियां. पाचवा चेंडू इथे पाहतो आपण, टॅप केला चेंडूला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा हा खूप लांबचा प्रवास करावा लागेल, कारण जेव्हा आपण स्ट्राईक एंडकडे चेंडू फेकतो दूरवरचा प्रवास जवळ होता. आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडकडे फेकला असता तो हा जवळ जाऊ आपण पाहतोय. अंतर कापला असं चेंडूने, पण इथे 2 धावा, धावसंख्या अब तक 56. शेवटचा चेंडू शिवमचा. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. अमोल एकाच धावेवरती समाधान मानला गेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57. 58 धावांची गरज आहे. आपण पाहिलं गेलं अफलातून कामगिरी अमोल आणि त्याला साथ दिली ती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं. फलंदाज मनोज अनेक चांगली सुरुवात आपण पाहिली होती ती शोएबने. शोएब भाई आज चांगली सुरुवात केली होती आपण. तर उद्या खरंच शोएब भाई आपण कुठे असाल जरूर आमच्याशी संपर्क साधा, कारण इथे आल्यानंतर आमचे जेवढे जे प्लेयर आहेत त्यांना भेटलो नाही तर रात्र पूर्ण जात नाही. 2 शोएब, एक शोएब तर सलमान खान बरोबर असतो, तो हमेशा ती ताज हॉटेललाच असतो. शोएब डोंगरे दादा खरंच मी वाकसला नाही होतो, पण अर्धशतक झलकवलं त्यांनी. तर जरूर बघा आता मला खबर आली, कारण मी नव्हतो वाकसला. हा उद्या एक शोएब रायगड आणि एक शोएब ठाणा, म्हणजे रायगड ठाणा लढत इथं होणार. आणि मित्रांनो 100% आमचा प्रयत्न अजून एक चालू आहे. एक मोठा सामना प्रेक्षकांसाठी आपण शेवटच्या रात्री या ठिकाणी घेणार आहोत. 2 शो मॅच, चांगल्या प्रकारच्या शो मॅच आपण पाहणार आहोत.
तर प्रयत्न चालू आहे आमचा, सक्सेसफुल झालं तर 100% आपण शेवटच्या दिवशी जे एक्स्ट्रा मॅच 4 आहेत त्यावेळी त्या 2 मॅच ठेवणार आहोत आपण. तर आपण जाऊया. आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 57 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. 58 धावांचं लक्ष आहे. तर जरूर आपण पाहतोय तर शोएब आणि शोएब एका टीम मध्ये खेळणार आहेत. ओके, तर या टॉस साठी आपण या ठिकाणी यायचंय. बेलवली वर्सेस धामोते. चला भरत, आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा आहे. बेलवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे टॉस साठी. चला, बेलवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. भरत, दामोते संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. देखो सऊद यांनी ओपन चॅलेंज केले. अभित उद्या 4 मिनिटात चित. उद्या मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून दामतचे जे काही प्रेक्षक घरी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, उद्या कुठेच कुठे जाऊ नका. उद्याची रात्र खूप महत्वाची असेल, कारण इथे खूप मोठा सामना, जसं इंग्लंड ऑस्ट्रेलिया या जी मॅच होते ना तशीच मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरंच एखादा खेळाडू आपण पाहायला लागला बॅट पॅच मध्ये असेल, पण ज्या दिवशी त्याची बॅटिंग चमकेल त्यावेळीच तो कुणाला ऐकणार नाही. तसे आमचे शोएब आहेत, शोएब डोंगरे कधीच कुणाला ऐकणार नाहीत. आमचे खास मित्र आहेत ते दादा, काही प्रॉब्लेम नाही. तर धामोते संघाचा कॅप्टन, धामोते संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. सलामीची जोडी अक्षय आणि ऋषी, ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. तर प्लीज दामोते संघाचा कर्णधार, आपणास विनंती केली जाते आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. चला, आपण पाहिलं गेलं आमचे बॅनर वरती सर्व स्टार आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. तर जरूर आपण उद्या जेव्हा दामाची मॅच असेल जरूर आपण पाहतोय. पहिला चेंडू धनराज्य गोलंदाजी मार्क वरती आहे. पाडला गेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू जमिनीला घासात पुसत झालाय. परा रन्स मिळतील 4. आलेला बेहतरीन चौकार. चेंडू ढकलला गेला 4 धावांसाठी चौकार. इथे चांगला चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू धनराज एक अफलातून गोलंदाज आहे. कित्येक वर्ष आपण पाहतोय संघासाठी चांगली कामगिरी करतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. अडकलेल्या चेंडूला शतरक्षक चेंडूचा पाठला जरूर करतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केली जातील. जरूर आपण धामोते संघ राहुल प्लीज कॅप्टनला या ठिकाणी पाठवायचं टॉस साठी. तीन चेंडू 6 धावा. जरूर आपण
ह्या मॅच नंतर जरूर चर्चा करूया. आपण सध्या मॅच वरती फोकस करूया. पहिल्या सत्रातील शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या फेरीतील सी ग्रुप आज आपण या ठिकाणी पाहतोय. इथे ऋषी चांगला फटका त्या ठिकाणी पाहतो. शतरक्षकाला भेदू शकला नाहीये. सुरेख जेल फलंदाज बाज ऋषीच्या स्वरूपात झटका क्रमांक 1. पहिला आद्रा, पहिला गडीकारत, पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. ठोक डीजे. तर जरूर शोएब भाई, अबिद भाई, शोएब डोंगरे साहेब, आमचे शादाब भाई, आपण स्टेजवरती येऊन बसायचे. आणि जरूर आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. साजिद भाई शेखींना विनंती करतो आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी करायचे. एकीकडे बदलापूर विभागातील बेलुळी संघ, दुसरीकडे असलेले आपल्याला कर्जतचा आणि नेरळ विभागामधील दामोते संघ. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत. धनराज चांगली सुरुवात करू दिली संघासाठी. 19 चेंडू आणि अजून 52 धावांची गरज आहे. इथे सुरेख फटका. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचलाय. एक धाव, दुसरी धाव. योगेश कांबळे आपण त्या ठिकाणी पाहिलं गेलंय. स्वतःला सावरलं. बेलोली संघ या ठिकाणी टॉस प्राप्त केलाय. डिसिजन फील्ड फलंदाजी असेल ती दामोदर संघाची. सेकंड राऊंडच्या सामन्याला आपण पाहतो. यानंतर सुरुवात होणार आहे. इथे पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. येणारे 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय मोठे मोठे संघ या ठिकाणी तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. जरूर खुरमबाई पण उद्या खेळताना दिसतील तुम्हाला. हेमंत आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. दोघांमध्ये ताकद आहे, क्षमता आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावसंख्या कुटायची. तर माननीय असलमजी खोत साहेब आणि त्यांचे सुपुत्र अरबाज खोत, आपण स्क्रीनवरती त्यांचे फोटो आपण पाहू शकता. खूप मोठं सहकार्य दामद चषक 2024. जावेद खोत, आरचे जावाभाई, जरूर त्यांची पण आम्ही या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतोय. त्यांचा खास राईट हँड म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. बबलू भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतोय ती जोड गोळी A1 जोडी दामदची खुरमबाई आणि आमचे फरानबाई. खूप मोठे आपण पाहतोय या ठिकाणी त्यांची मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. गेले कित्येक दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू. कारण दामदगाव म्हटलं गेलं दामदगावचे सुपुत्र आमचे शोएब भाई नजे यांना पाहिलं ना आपण तर त्यांचे ट्विटर आपण इंस्टाग्राम फेसबुक वरती जा. भारतातील सर्वाधिक सर्व जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना वेळेला तर अमित शहा यांच्याबरोबर त्यांचा अपॉइंटमेंट आहे. पुढचा चेंडू. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. जोरदार अपील केली जाते. थोडा हाईट चेंडूने गुस्साही जरूर घेतले पण आम्हाला सांगतात या ठिकाणी तर जरूर उद्या आपण पाहतोय गोल्डन मॅन झाकाबाई. उद्या तुम्हाला या ठिकाणी पावस मिळतील. आणि सोन्याचे व्यापारी अंबाजी बुबेरे पण या ठिकाणी येतील. या ठिकाणी सुरेख फटका. गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय. शतरक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण चितेके चपलाईने. दुसरी धाव या ठिकाणी अक्षय पूर्ण करतोय. खूप महत्वाचं. सायली 11 सिद्धिविनायक नेरल पाडा संघ, अक्षय मात्रे आणि
हेमंतच्या नावाने जरूर आपण पाहतोय. आज निलेश बरेच दिवस तो नेहमीच संघासाठी सलामीला येत असतो, पण आज निलेश मैदानावरती दिसला नाहीये. इथे पूल करण्याचा प्रयत्न पाहायला गेला, टायमिंग परफेक्शन झालं नाहीये. एक धाव या ठिकाणी पाहतोय योगेश कांबेरे, त्या ठिकाणी जरूर पोहोचले. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. एक षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर कल्पेश युवा सितारा धामोतेच्या मैदानापासून या सिताऱ्याने सुरुवात केली होती आणि तिथून अफलातून कामगिरी. या गोलंदाजाकडे व्हेरिएशनची क्षमता आहे. इथे चांगला फटका, वाईडिश लॉंग ऑन, थोडासा वाईडिश होता. अमोल त्या ठिकाणी पोहोचणार, त्या दरम्यान सिंगल घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड 12 आकड्यावरती. धावांचा पाठलाग करायचं तर सिंगलनी काही चालणार नाहीये. दुहेरी चौकार षटकार येणं खूप गरजेचं आहे. पण धावसंख्या चौकार षटकाराने वाढल्या जाणार का? इथे हात खोल करण्याचा मोका या ठिकाणी कल्पेश देत नाहीये. इथे सुरेख फटका, टॉस केला चेंडूला. शतरक्षक पोहोचणार का? नोमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 3 शतरक्षक त्या ठिकाणी जरूर होते, पण त्यामध्ये चेंडू होतो ड्रॉप. धावसंख्या 2 ने पुढे. एकच धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. या अगोदरची मॅच पाहिली होती आपण, एरंजाड विपक्ष वेनगावने चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतर पाहिलं गेलं कुठं बॅकफूट वरती गेले. इथे अजूनही क्षमता आहे. 12 चेंडू 45 धावांची गरज असताना या येणाऱ्या षटकामध्ये किमान 20+ धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये ती आशा असेल. पण इथे जर धावा 10 मायनस म्हणजे 10 पेक्षा कमी राहिल्या तर खूप मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहील. ते सिद्धिविनायक सायली 11 नेरलपाडा संघाच्या विरोधात. समोर आपण पाहतोय धावसंख्या असेल. वावलोली संघ, आई भवानी वावलोली चांगली कामगिरी करतो. धनराजने चांगली गोलंदाजी केली, कल्पेशने सुरेख गोलंदाजी केली. आता बारी आली ती अमोलवरती. अमोल मोडक कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक अफलातून अष्टपैलू खेळाडू म्हणून ते पाहिलं जात आहे. बघा पाठीमागे शेकोटी कोणी पेटवली ती लगेच विझवायची आहे. पुढचा चेंडू समोर उडवला, चेंडूला टॅप केला, चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. जयेश होता त्या ठिकाणी. सुरेख झेल फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेलाय, तो सिद्धिविनायक सायली 11 नेरलपाडा संघासाठी. हाँ जरूर डीजे मास्टर, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम या गाना ऐड करून ठेवा, कारण दामतकरांसाठी फेमस गाणं आहे. मिया भाई आणि मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, अशी गाणी लावा आपण. पुढचा चेंडू इथे चांगला फटका आपण पाहिला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी जयेश जरूर होता. एक धाव पूर्ण. दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते निलेश नारे. गेल्या वर्षी आपण पाहतो सलामीला येऊन चांगली फटकेबाजी करायचा निलेश. या वर्षापासून रजनी स्पर्धेला पाहायला थोडं बॅकफूट वरती आहे. पाठीमागे ठेवले. पहिली स्पर्धा रजनीची खेळत असताना नेरलपाडा. इथे आणखीन एक झटका. टॉस खूप महत्वाचा आहे या स्पर्धेसाठी. नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळायचे तर टॉस खूप महत्वाचा असतो, कारण प्रथमतः जो बॅटिंग घेतो तो नेहमीच रजनी स्पर्धेमध्ये प्लस मध्ये असतो आणि हा टॉस खूप महत्वाचा आहे. विकेट क्रमांक 3. कारण इथे आपण पाहिलं गेलं रजनी स्पर्धेमध्ये आणि हा एक खुलं मैदान आहे, गारवा खूप आहे इथे.
इथे चेंडू हवेमध्ये तरंगला जातो आहे. पार होताना ताकद, दमखम आणि परफेक्ट टायमिंग ज्याचा असेल त्याचा चेंडू बाहेर जातो. फक्त टायमिंग आणि मारायचं म्हणून मारायचं असं होत नाही. ते परफेक्शन खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे गोलंदाजाला वाव दिली जाते. गोलंदाजासाठी प्लस पॉईंट आहे मैदान. नेहमीच गोलंदाजासाठी प्लस पॉईंट आहे. भगवान जामकरे खुश आहे. पोराने पनवेलमधून बक्षीस आणलं, आज वाकसमधून नेलं. फक्त कपट नवीन. इथे पाहिलं गेल्या पंचाने आम्हाला सांगितलं रात्रीमध्ये कवायत प्रकार सादर, वाईट चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, धावसंख्येमध्ये वाढ होतील, जरूर होतील. टेन्शन घेऊ नको नितेश. 3-3 पोरं आहेत तुला, तर टेन्शन घेऊ नको. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय. आणखीन वाईट चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. हा टेन्शन घ्यायचं रे इथे. इथे पुन्हा एकदा सुंदर चेंडू कमबॅक करून दिलंय. असं वाटलं होतं कुठेतरी इथे 17 धावा स्कोर कार्ड वरती. अजून 41 धावांची गरज. 8 चेंडू आणि 41 धावा, खूप मोठं लक्ष आहे. इथे चांगला फटका. टिपेक्स्टा कव्हर मध्ये चेंडू ढकललाय. जयेश पोहोचू शकला नाही चेंडू परत. दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चांगला चेंडू नाही. पंच आम्हाला सांगतात त्या ठिकाणी वाईट चेंडू स्क्वेअर मारा. पंच तयार झाले आणि हलकीशी मोमेंट सरांची पाहिली गेली ना, सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा धावसंख्येवरती जोडल्या जातील. 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. शक्य म्हटलं जाणार नाही पण अशक्य पण नाहीये. इथे आपण पाहिलं गेलं, जरूर आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल. बाईचा चौकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. बाय बाय टाटा करत 4 धावा घेतल्या जातील. 4 धाव्याने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू 32 धावा. आज आम्ही एका ठिकाणी होते. आरेश सर, जरूर तुमची आठवण काढली होती. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज. नयन प्रसाद जेव्हा संघातून खेळणं बंद झालं, पण गोलंदाजी करणं बंद झालं आणि त्यानंतर पाहिलं गेलं नयन आला. धनराज, नयन, कल्पेश आणि अमोल यांच्यावरती आपण पाहतो सध्या तरी इंजरी पासून आता कुठेतरी तंदुरुस्त झालाय प्रसाद. आज मैदानावरती आहे. डॉट चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. ते आणखीन एक झटका. परत काल चेंडू हवेमध्ये ते एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही योगेश दत्ता आणि त्या ठिकाणी सुंदर झेल. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 4. चौथा विकेट आपण या ठिकाणी पाहतो ड्रॉप होताना. चौथा फलंदाज मार्गस्थ होत असताना हेमंतच्या स्वरूपात. हेमंत 5 चेंडू 3 धावाकडून माघारी परतलाय. राज 3 चेंडू 4 धावेवरती. आणि पाहिलं गेलं एक डावखुरा फलंदाज आहे सिद्धिविनायक नेरलपाडा संघाकडून खेळणारा यश कडव. तर बेस्ट ऑफ लक
धामोते संघ पण आज या ठिकाणी आपलं नशीब आजमावतोय. उद्या अमरजीत आजमावणार, परवा बघा शेकोटी कोणी पेटवले मित्रांनो, विझवा लगेच. इथे पंच आमचं लक्ष वेधून घेतील. वाईट चेंडू, तीन षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. या दरम्यान पाहतो यशच्या बॅट मधून चेंडू निघतोय, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषे पलीकडे. रस मिळतील सा, इथे आला षटकार. खूप महत्वाचं यश, कारण इथे पाहिलं गेलं नेहमीच सध्या प्रॅक्टिसमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करत असतात आणि इथे त्याच पद्धतीने गरज होई धावसंख्येची, पण लेट मैदानावरती पोहोचलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं गेलं तर रन रेट सर सांगितलं गेलं तर 50.00, म्हणजे चेंडूच्या 8 पटीने आपण धावा या ठिकाणी बनवायचे. चेंडू पोचवाल तिकडे, काही टेन्शन नाही सर, कारण दामतकरांनी पाठीमागे पण CCTV कॅमेरे बसवलेत. कबीरजी आत्तारे यांचे जे कॅमेरे आहेत तिथून लगेच चेंडू भेटतो. ऍड कबीरची पण झाली ना कॅमेरामॅन CCTV. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू होता. आपले जे स्वयंसेवक आहेत, आपले जे मेंबर आहेत, थोडे पाठीमागे जा आणि ते शेकोटी येते विझून या मित्रांनो. 2 चेंडू आणि 25 धावांची गरज. इथे फुल लेंथचा चेंडू, क्षेत्ररक्षक जयेश त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद, आणखीन एक झटका. सायली 11 सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. वरच्या मैदानावरती आपण पाहतोय नेहमीच प्रॅक्टिस करत असतो. इथे सुरेख कामगिरी करत असताना बदलापूर मध्ये MIDC कंपनी जास्त तिकडे गरमी आहे, एवढा गारवा जाणवत नाही. पण आमच्याकडे समीर शुद्ध हवा तुला भेटेल इकडे नेरळ मध्ये, शुद्ध हवा. इथे सामना या ठिकाणी समाप्त झालाय. वावलोली संघ आपण पहिल्या 24 धावांनी या ठिकाणी विजय प्राप्त केलाय. अफलातून कामगिरी आणि मॅन ऑफ द मॅच अमोल मोडक, ज्यांनी वैयक्तिक 10 चेंडू 21 धावा पटकवल्या आणि त्यानंतर 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केलेत. तर अष्टमिली खेळी साकारणारा अमोल मोडक ठरलाय या मॅचचा हिरो. या ठिकाणी आपण